झालंय नाही झालंय काय झालंय का दाखवायचं एकदा झालंय का नाही एकदा दाखवायचंय का ठीक आहे आपण युजर कडून 2 व्हॅल्यू घेणार होतो ठीक आहे काल जसं डिस्कशन झालं होतं तसं ठीक आहे ऑपरेशन आणि रिझल्ट आपले 2 डेटा टेबल मध्ये व्हॅल्यू जातील ठीक आहे कॉलम्स असतील 2 ठीक आहे या व्हॅल्यूज आपण ज्या आहेत त्या आतमध्ये पास करू ठीक आहे हा याच्यामध्येच मी क्रिएट करतोय तो इथं तुमचा डेटा टेबल आतमध्ये यायला पाहिजे आर्ग्युमेंट्स मध्ये अजून एक आर्ग्युमेंट क्रिएट करतो dt ops ठीक आहे त्याच्यामध्ये ऑपरेशनचा डेटा राहील इन अँड आउट आर्ग्युमेंट असेल तो ठीक आहे आणि त्याचा टाईप डेटा टेबलचा असेल ठीक आहे त्याला सेव्ह करतो आता याच्यामधले अननेसेसरी आर्ग्युमेंट जे आहेत ते आपण डिलीट करू रिझल्ट काय आपल्याला बाहेर नाही पाहिजे आता मी याला डिलीट करतो ठीक आहे इव्हन ऑपरेशन पण नाही पाहिजे मला ते पण मी डिलीट करतो आता फक्त dt ऑप्स पाहिजे आणि 2 नंबर इनपुट्स पाहिजेत बरोबर स्विच केस पण नाही पाहिजे कारण आता आपण सगळेच रिझल्ट बाहेर पाठवतोय स्विचेस डिलीट केली मला जे पाहिजे ते ऍड डेटा रो करायला लागेल बरोबर तुमचा रिझल्ट पास करायचा तर आता फर्स्ट वाला आपला जो डेटा टेबल आहे त्याचं नाव इथं प्रोव्हाइड करायला लागेल dt ऑप्स ठीक आहे आणि इथं तुमचा ऍरे जाईल ऍरे मध्ये काय येईल की तुमचं कुठलं ऑपरेशन होतं सपोज फर्स्ट वाला ऑपरेशन आपलं ऍडिशनचं आहे ऍडिशन इक्वल टू टाकतो इथं ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट कशामध्ये स्टोअर होतोय UI एलिमेंटचे सगळे ऍट्रिब्यूट्स दिसतात ठीक आहे ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय त्याचा आयडी कुठला टॅग कुठला ए नेम काय ऑटो कम्प्लीट हे आता इलेमेंट वाईज तुमचे डिफरंट असू शकतात ठीक आहे पण हे सगळ्या इलेमेंट्स HTML टॅग्स आहेत तुमच्या त्यांना UI ऑटोमेशन माहित UI ऍटलिस्ट माहित असेल HTML CSS वगैरे त्यांना ते कळून जाईल ठीक आहे तर यातले आपल्याला कुठले पाहिजेत त्याला इकडे स्क्रोल करतो म्हणजे तुम्हाला दिसेल ठीक आहे याच्यामधले आपल्याला जे स्पेसिफिक पाहिजे जे डायनॅमिकली चेंज होत नाहीत सपोज आता हा इज लिप आहे ठीक आहे आणि न्यूमेरिकल आहे बरोबर तर तो चेंज होऊ शकतो त्याचा पण आता आपल्याला ईमेलचं पाहिजे बरोबर ईमेल पाहिजे ना आपण त्याचा आपण आयडी टॅग हे सगळं रिमूव्ह करून ए नेम ठेवू शकतो ठीक आहे जे आय एम ईमेलचं ईमेलच राहील ए नेम बरोबर तसंच आपल्याकडे दुसरे पण ऑप्शन आहेत नेम ठीक आहे ते पण कायम ईमेलच राहील आता हा काय करतो याचे एलिमेंट कसे फाइंड आउट करत असतो कुठल्याही याचे तर त्याच्यामध्ये फुल सिलेक्टर आणि पार्शियल सिलेक्टर अशा 2 कन्सेप्ट आहेत ठीक आहे
फुल सिलेक्टर म्हणजे काय? सपोज मी फक्त एक नॉर्मल कुठलाही एक इलिमेंट घेतला, सपोज मी याला टाईप, आता हे अटॅच ब्राउझरच्या आतमध्ये, ठीक आहे, एक सिक्वेन्स घेतो, हे अटॅच ब्राउझर याच्यामध्ये टाकतो आणि अजून एक ऍक्टिव्हिटी घेतो, टाईप इनटू किंवा क्लिक ऍक्टिव्हिटी घेतो. मला सपोज एखादा एलिमेंट क्लिक करायचा आहे, इथं मी ऍक्टिव्हिटी घेतली, ठीक आहे. आता मी इंडिकेट करतोय म्हणजे कुठं मला क्लिक करायचं ते दाखवतोय, ठीक आहे. F2 केल्यानंतर तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ मिळतो, तोपर्यंत तुम्ही त्या UI एलिमेंट पर्यंत जाऊ शकता, ठीक आहे. 5 सेकंद तो पॉज करतो F2 केल्यानंतर, ठीक आहे. तुम्हाला जो एलिमेंट दाखवायचा, सपोज आता मला इथं लॉग इन बटनाला क्लिक करायचं, ठीक आहे. आता हे इथं आधी आपण अटॅच ब्राउझर घेतलेलं होतं, ब्राउझर, आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा पण बाहेर टाकलेला आहे. आता हा डायरेक्टली तुमच्या सिक्वेन्स मध्ये, बरोबर. आता हे जे तुम्हाला सिलेक्टर दिसतंय हा फुल सिलेक्टर झाला त्याचा, ठीक आहे. म्हणजे टॉप लेवल जी विंडो होती अटॅच ब्राउझरची ती त्याच्या आतमध्ये नाही, हा हा बाहेर आहे, ठीक आहे. आता हे लगेच नाही समजणार तुम्हाला, फक्त थोडासा ट्राय करा समजून घेण्याचा, ठीक आहे. जर तुमच्या ऍक्टिव्हिटीज दुसऱ्या एखाद्या ऍक्टिव्हिटीच्या आतमध्ये असेल तर जो टॉप सिलेक्टर असतो हा वाला येईल तुमचा HTML ऍप किंवा लॉग इन हे टायटल, हा वाला पोर्शन तुमचा त्या विंडोच्या आतमध्ये जातो आणि तुमचा जो सिलेक्टर राहतो ऍक्च्युअल तो खाली राहतो, ठीक आहे. म्हणजे सपोज मी ही ऍक्टिव्हिटी जर घेतली असती, सपोज एक अटॅच ब्राउझर घेतो, हे अटॅच ब्राउझर कधी यूज करायचं ते सगळं सांगतो मी तुम्हाला. आधी UI ऑटोमेशन कसं करू शकतो ते समजून घ्या, ठीक आहे. मी याचा सिलेक्टर दिला, ही तुमची टॉपची विंडो झाली फक्त, ठीक आहे. सिलेक्टर दिला म्हणजे हे कुठलं ऍप यूज करताय तुम्ही, क्रोम करताय, ठीक आहे. आणि कुठल्या ऑटोमेशन म्हणजे कुठल्या साईडला तुम्ही ऑटोमेट करायचा प्रयत्न करताय ती साईड झाली ही ऍक्मे सिस्टम लॉग इन, ठीक आहे. हे पर्टिक्युलर पेज होतं म्हणून त्याने ते डिफॉल्ट सिलेक्टर त्याचा तो घेतला, ठीक आहे. आता मी दुसरी एखादी जर ओपन केली तर तो chrome.exe सेम राहील तुमचं, समोरचा जो URL आहे तो चेंज होईल. म्हणजे ऍक्मेच्या ऐवजी आपण सपोज गुगल ओपन केलं तर गुगल दिसेल तुम्हाला, ठीक आहे. जे तुम्ही सिलेक्ट कराल ते, ठीक आहे, टायटल मध्ये. आता हा जर लॉग इन वाला एलिमेंट इथं जर टाकला तर जो ज्या ज्या याच्यामध्ये आतमध्ये घेतलाय आपण तो टॉप लेवल सिलेक्टर त्याच्या थ्रू घेतो, ठीक आहे. आणि फक्त इंटरनल सिलेक्टर चेंज करतो. आता मी याला डिलीट केलं सपोज, आणि इथं मी स्टार करून देतो की ऍक्मे सिस्टमचं कुठलंही लॉग इन बटन, लॉग इन पेज असो किंवा कुठलंही पेज असो, मला सगळ्यांना ऍक्सेस करायचं. इथं व्हॅलिडेट केलं, इथं ग्रीन दिसतंय म्हणजे तुमचा तो सिलेक्टर प्रॉपर आहे, ठीक आहे. जर ग्रीन नाही दिसलं तर मग तो प्रॉपर नाही. आता मी इथं जर अजून अननेसेसरी स्पेसेस दिले आणि याला व्हॅलिडेट केलं तर तुम्हाला तो व्हॅलिडेट नाही होणार, ठीक आहे. रेड दिसतोय म्हणजे तो व्हॅलिड नाहीये, ग्रीन दिसतोय म्हणजे व्हॅलिड आहे, ठीक आहे. मी याला परत रिमूव्ह केलं, व्हॅलिडेट केला, व्हॅलिडेट होतोय म्हणजे तुम्हाला तो सिलेक्टर तिथं प्रॉपरली दिसतोय. जर रेड दिसत असेल तर तो व्हॅलिड नाहीये, ठीक आहे. हे डिलीट करतो मी, ठीक आहे, याची गरज नाही. नंतर आता मी परत आपण टाईप इंटू ऍक्टिव्हिटी घेऊ. क्लासिक मधल्या शिकू त्या जरा, या थोड्या कॉम्प्लिकेटेड होऊन जातात, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊन जातात. आता इंडिकेट केला, सपोज मला याच्यामध्ये पासवर्ड टाकायचा, याचा एडिट सिलेक्टर केला. हा तुम्ही इथं पाहू शकता, याने टॉप लेवल विंडोचा जो आपण आधी दिला होता अटॅच ब्राउझरला स्टारवाला तो घेतला, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. जो टॉप लेवल सिलेक्टर असतो त्याच्या आतमध्ये असतात तो झाला मग तुमचा पार्शियल सिलेक्टर. हा याचा जो सिलेक्टर असेल आता या टाईप इंटूचा तो पार्शियल सिलेक्टर असेल. हा फक्त इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो, एवढं काय त्याच्यामध्ये जास्त डिटेल मध्ये जायची गरज नाही, ठीक आहे.
तुम्ही तसं पण लर्निंग पर्पज साठी शिकताय, ठीक आहे. तर ह्या टॉप लेवल सिलेक्टर म्हणजे काय, तुमचा हा वाला सिलेक्टर, ह्याचा सिलेक्टर, ठीक आहे. आणि पार्शियल सिलेक्टर म्हणजे त्याच्या आतमधला सिलेक्टर जो आपण इथं देतोय. आता आपण कुठल्याही याचा कितीही याच्यामध्ये जाऊन जर चेंज केलं तर हा वाला तुमचा सिलेक्टर चेंज नाही होणार, फक्त खालचा चेंज होईल याच्यामध्ये, कारण तो अटॅच ब्राउझरच्या आतमध्ये, बरोबर. आणि तसं जर नसतं, मी बाहेर जर ठेवला असता त्याला, तर मग सगळ्या गोष्टी चेंज झाल्या असतात, तुम्ही जसं चेंज करत जाल तसे. टॉपचा सेम राहतो आणि आतमधले चेंज होत राहतात, ठीक आहे. आयडेंटिफाय कसे करायचे, तुम्ही इथून UI एक्सप्लोरर मधून ओपन करू शकता आणि त्याच्यातले जे डायनॅमिक कंटेंट आहे तो तुम्ही रिमूव्ह करून टाकता. म्हणजे तुमचा आयडी असेल किंवा दुसरं अजून काही गोष्टी असतील तर त्या रिमूव्ह करून टाकायला लागतात आपल्याला, कारण त्या डायनॅमिकली चेंज होऊ शकतात तुमच्या वेबसाईटच्या नेचरनुसार, ठीक आहे. डबल क्लिक जास्ती वेळा करू नका, तो तितक्या वेळा ओपन होईल इथं खाली. आता हा 3दा ओपन झालाय, 3दा क्लिक झाला होता माझ्याकडून, ठीक आहे. एकदाच क्लिक करा, थोडा वेळ लागतो त्याला जनरेट व्हायला, एलिमेंट्स वगैरे. आणि इथून तुम्ही फाइंड आउट करू शकता. इथं तुम्हाला व्हिज्युअल ट्री पण या साईडला पाहायला मिळेल, ठीक आहे. याच्यामध्ये लेबल काय आहे, त्याच्यानंतर ऍक्च्युअल तुमचं सिलेक्टर काय, तुम्ही इथून पण सिलेक्ट करू शकता. एखादा पूर्ण पोर्शन सिलेक्ट करायचा फॉर्मचा, तर मी हा फॉर्म इथून पण सिलेक्ट करू शकतो. मी इथं जर क्लिक केलं आणि इथं व्हॅलिडेट केलं आणि इथं हायलाइट केला, तर कुठला पोर्शन तुमचा सिलेक्ट झालाय ते तुम्हाला दिसतो, ठीक आहे. तर तसं तुम्ही त्याच्यामध्ये इंटरनली मूव्ह ऑन करू शकता आणि पाहू शकता की तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे तो कुठला आहे माझा, इथं या व्हिज्युअल ट्री मधून. आता सपोज मला फक्त इनपुट पासवर्ड पाहिजे, तर मी इथं जर क्लिक केलं, परत व्हॅलिडेट केला आणि हायलाइट केला, तर तो फक्त पासवर्डची जी टेक्स्ट बॉक्स आहे त्याला हायलाइट करेल, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे डायनॅमिक एलिमेंट आहे त्याच्यामधले ते मूव्ह करू शकता, रिमूव्ह करू शकता, ठीक आहे. इव्हन आपण याला व्हेरिएबल पण पास करू शकतो सिलेक्ट करायला. सपोज एखादा पेज आहे आणि एखाद्या पेजवर तुमचे 10 रोज आहेत, ठीक आहे, आणि 10 व्हॅल्यूज तुम्हाला एंटर करायचा, ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की नेक्स्ट टाइम सपोज त्याच्यामध्ये 11 पण असू शकतात, 12 पण असू शकतात. तर मी पहिल्यांदा फाइंड आउट करू शकतो की किती रोज अवेलेबल आहेत आणि त्याच्यानुसार मी काउंटर वाढवत जाऊन जितके एलिमेंट्स आहेत तितक्या व्हॅल्यू एंटर करू शकतो. त्याच्यामध्ये मी डायनॅमिकली व्हेरिएबल पण माझा पास करू शकतो त्या सिलेक्टरला, ठीक आहे. त्या गोष्टी नंतर आहेत, त्या थोड्या ऍडव्हान्स आहेत, त्या आपण पाहू जर गरज पडली तर, ठीक आहे. आता हे बेसिक समजून घ्या की याचे सिलेक्टर कसे फाइंड आउट करू शकतो आणि हे करू शकतो. आता मला सपोज टाईप इन टू करायचं आहे ह्या पर्टिक्युलर सिनेरिओ मध्ये, मला इथं माझा जीमेल आयडी टाईप करायचा आहे, तर तो मी कसा करू शकतो. हे झालं याचं सिलेक्टर कसे करायचे होते, कसं तुम्ही फाइंड आउट करू शकता हे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? थोडस सुरुवातीला जड जाईल, काय प्रॉब्लेम नाही, पण जसं जसं आपण ऑटोमेशन करू तसं लक्षात येईल बऱ्याच गोष्टी. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, ऍटलीस्ट कसे फाइंड आउट करू शकतो किंवा एक्सप्लोरर मध्ये कसं करू शकतो, काय ते अटॅच ब्राउझर आणि ते दुसरं काय ओपन ऍप्लिकेशन कधी करायचं मी ते तुम्हाला सांगाल ज्यावेळेस यूज करायचं, ठीक आहे. आता फक्त आपल्याकडे एक ब्राउझरची विंडो ओपन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जीमेल ऍड्रेस टाईप करायचा, इथपर्यंतच घ्या, ठीक आहे. सगळं क्लोज करतो. आता मला इथं काय करायचंय, जीमेल ऍड्रेस पास करायचा, म्हणजे टाईप इंटू करायचं थोडक्यात. आता इंडिकेट एलिमेंट इनसाइड ब्राउझर हे जे मध्ये दिसतंय तुम्हाला, याला तुम्ही क्लिक करून डायरेक्टली तुम्हाला जिथं एंटर करायचं ते देऊ शकता. आता मी याच्या जास्त सिलेक्टरच्या बेसिस मध्ये नाही जात, पण इथं तुम्हाला जो टेक्स्ट एंटर करायचा आहे तो तुम्ही पास करू शकता या खालच्या टेक्स्ट मध्ये. आता सपोज मला इथं काय जे पास करायचंय ते ते तुम्ही इथं पास करू शकता. आता माझा जो मेल आयडी आहे तुम्ही इथं पास करू शकतो, ठीक आहे. आता मी एवढंच रन करतोय, ठीक आहे. फक्त मी माझा मेल आयडी पास केलाय, बाकी काहीच नाही केलं टाईप इंटू ऍक्टिव्हिटी, ठीक आहे. तो तिथं जाऊन टाईप करणार त्या पर्टिक्युलर एलिमेंटला, ठीक आहे, जो पण असेल तुमचा तो. आता याच्या प्रॉपर्टीज चेक करा.
ठीक आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला भरपूर प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे. मी आता प्रत्येक प्रॉपर्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो, थोडं लक्ष द्या. ठीक आहे. कंटिन्यू आणि एरर. ठीक आहे. इथं मी हा जर चेक केला तर इवन तो त्याला एलिमेंट फाइंड आउट नाही झाला. ठीक आहे. फाइंड आउट जरी नाही झाला तरीही तो पुढे जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये काही जर एरर आला की टाईप इन टू नाही करू शकला, कंटिन्यू आणि एरर ट्रू केलं म्हणजे तुमचा एरर असेल तरीही तुम्ही पुढच्या ऍक्टिव्हिटीला जाऊ शकता. एरर असेल तरी पण. आणि जर त्याला फॉल्स करून ठेवला तर मी सपोज इथं काही जर चुकीचं टाकलं तर त्याला तो एलिमेंट मिळणार नाही आणि मग तो तुम्हाला एरर देईल, एरर थ्रो करेल. ठीक आहे. पण तुम्ही जर कंटिन्यू आणि एरर ट्रू जर केलं तर तो पुढे जात राहील. त्या ऍक्टिव्हिटीला स्किप करून पुढच्या ऍक्टिव्हिटीला काही जास्त. आता आपण हे काय करतोय की स्टेप बाय स्टेप ऑटोमेशन करतो. ठीक आहे. एखादी जरी तुमची ऍक्टिव्हिटी मिस झाली तर पुढची ऍक्टिव्हिटी एक्झिक्यूट नाही होणार. तर ह्या केसमध्ये कंटिन्यू आणि एरर ट्रू केलं तर तो ऍटलीस्ट पुढच्या ऍक्टिव्हिटीला जाईल. ठीक आहे. कंटिन्यू आणि एररचं समजलं. ठीक आहे. डिले आफ्टर. ठीक आहे. डिले आफ्टर म्हणजे ह्या इथं मी टाईप केल्यानंतर तुम्हाला काही वेळ थांबायचं आहे का? ठीक आहे. की काय होतं, सपोज मी एखादा क्लिक दिलेला आहे, त्या क्लिक नंतर जर सपोज माझी नेक्स्ट विंडो ओपन होत असेल, त्या नेक्स्ट विंडो ओपन व्हायला काही जर वेळ लागत असेल, ठीक आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही इथं डिले आफ्टर देऊ शकता. तो असतो मिली सेकंद मध्ये. असं इकडे सरकवतो, मला वाटतं ते पलीकडे दिसत नाही तुम्हाला. ठीक आहे. आता दिसतंय. दिसतंय आता. ठीक आहे. डिले आफ्टर इथं मी मिली सेकंद मध्ये देऊ शकतो. 3000 म्हणजे तुमचे 3 सेकंद. 30,000 म्हणजे 30 सेकंद. ठीक आहे. मिली सेकंद मध्ये असतं हे. म्हणजे तुमचा तो एलिमेंटला तिथं टाईप इंटू केल्यानंतर डिले आफ्टर, ठीक आहे, तितका वेळ तो थांबल, 30 सेकंद थांबल. डिले बिफोर जर दिलं तर डिले बिफोर मध्ये पण तुम्ही देऊ शकता जर गरज असेल तर. ठीक आहे. द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण डिले बिफोर म्हणजे ऍक्टिव्हिटीला तिथं टाईप इंटू करायच्या आधी तो 30 सेकंद थांबल जर मी असंच ठेवलं तर. ठीक आहे. 30,000 दिलंय म्हणून 30 सेकंद थांबल. 3,000 दिलं तर 3 सेकंद थांबल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, डिस्प्ले नेम. हे टाईप इंटू ईमेल जे तुमच्या इथं दिसतंय तेच तिथं दिसेल तुम्हाला. टाईप इंटू ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेस डिफॉल्ट त्याला वाटतं ते घेतो. तर इनपुट ईमेल आहे म्हणून त्याने ते इनपुट ईमेल घेतलंय. इथं तुम्हाला जे पाहिजे ते पण देऊ शकता तुम्ही ईमेल. ठीक आहे. ते इथं डिस्प्ले होऊन जाईल तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये. ठीक आहे. हे नथिंग बट नेम आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. टार्गेट काय आहे, या टार्गेट मध्ये तुमचा ऍक्च्युअल सिलेक्टर असतो जो आपण फाइंड आउट केला होता तो. ठीक आहे. तो इथं दिसेल तुम्हाला. आता याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर तुम्ही इथं क्लिक करून तो UI एक्सप्लोरर मध्ये ओपन करून काय जे चेंजेस करायचे ते करू शकता. ठीक आहे. तिथं तुम्हाला इथं UI एक्सप्लोररला ओपन करेल, तुम्हाला वाटतं की मला हे घ्यायचंय, हे घ्यायचंय, अजून हा क्लास घ्यायचा आहे, हा नेम घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. त्या तिथं ऍड केल्यानंतर तुम्हाला ते इथं सिलेक्टर मध्ये ऍड होऊन जातील. इथं मी ओके केला तेवढं सगळं इथं ऍड होऊन जाईल. ठीक आहे. सिलेक्टर मध्ये. आता याच्यामध्ये क्लिपिंग रिजन जर तुम्ही एखाद्या स्पेसिफिक पोर्शनला जर क्लिक करायचं असेल तर ते क्लिपिंग रिजन इथं पास करू शकता. तर ते तुमचं मग व्हेरी स्पेसिफिक होऊन जातं की त्या रिजनला जर तुमचा एलिमेंट आला तरच ते फाइंड आउट करेल. ते आपण जनरली ब्लँकच ठेवतो. फक्त आपण सिलेक्टर मध्ये चेंजेस करतो काय रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. इथं व्हीबी एक्सप्रेशन याची द्यायची गरज नाही. याच्यामध्ये टाइम आउट देऊ शकता. टाइम आउट म्हणजे काय की तो एलिमेंट किती वेळा तिथं दिसला पाहिजे. डिफॉल्ट टाइम असतो 30 सेकंड्स. ठीक आहे. पण आता कधी असं होऊ शकतं की तुमचा वेबसाईटचा रिस्पॉन्स खूप स्लो आहे. ठीक आहे. वेबसाईट रिस्पॉन्स करत नाही. त्या सिच्युएशनला तुम्ही टाइम आउट वाढवू शकता. बाय डिफॉल्ट 30 सेकंड असतो. 40-50 सेकंद करू शकता. मला जर 50 सेकंद करायचंय तर मी इथं 50,000 देईल. सगळं मिली सेकंद मध्ये काम चालतं. ठीक आहे. नेक्स्ट काय, वेट फॉर रेडी. ठीक आहे. हा वेट फॉर रेडी कायम तुमचा
नन जर ठेवला तर तो जसा इलेमेंट अपियर होईल त्याला क्लिक करेल किंवा टाईप इंटू करेल. ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह जर ठेवला तर ऍटलिस्ट तो पार्शली त्या एलिमेंटला तिथं येऊ देईल आणि मग टाईप इंटू करेल. आणि कम्प्लीट जर केला तर तो पूर्ण त्या एलिमेंटला लोड होऊ देईल स्क्रीनवर आणि मग तिथं टाईप इंटू करेल. तर आपण कायम कम्प्लीट ठेवतो म्हणजे आपल्याला नंतर इश्यू नाही आले पाहिजे. कायम कम्प्लीट ठेवतो. वेट फॉर रेडी कायम कम्प्लीट ठेवतो. नन जर ठेवला तर तो लगेच तिथं टाईप करायला जातो. इंटरॅक्टिव्ह जर ठेवला तर ऍटलिस्ट पार्शियली त्याच्या एलिमेंटला लोड होऊ देतो आणि कम्प्लीट ठेवला तर पूर्ण लोड होऊ देतो. हे सगळे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तुम्ही कुठल्या सिच्युएशनला कुठला घ्याल, कुठला तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी आहे, हे सगळे तुमच्या प्रॉपर्टीज विचारतात इंटरव्ह्यू मध्ये. जर कोणी जर दिला तर त्याच्यामुळे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपल्याला टेक्स्ट टाईप करायचा आहे तो इथं देतो आपण टेक्स्ट मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं खाली पाहू शकता ऍक्टिव्हेट. ऍक्टिव्हेट म्हणजे काय की तो त्या पर्टिक्युलर एलिमेंटला ऍक्टिव्ह करेल. म्हणजे जिथं आपल्याला टाईप करायचं त्याला ऍक्टिव्ह करेल. म्हणजे कसं की तो जर बॅकग्राऊंडला असेल तरी पण तुम्हाला तो ऍक्टिव्हेट करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्टर इफ डिसेबल. ठीक आहे. जर तो डिसेबल असेल तर त्याला अनेबल करायचं काम करेल. ठीक आहे. जर तुम्ही इथं सिलेक्ट करून ठेवलं तर. ठीक आहे. तिसरा काय ऑप्शन आहे क्लिक बिफोर टायपिंग. आता हा दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता. हे ऍक्टिव्हेट काय काम करतंय तुमचं त्याला अनेबल करतंय म्हणजे तिथं ऑलरेडी तुमचा कर्सर घेऊन जातं आणि तेच काम हे पण करतं. या दोन्हीपैकी एकच अनेबल पाहिजे. जर दोन्ही तुम्ही जर अनेबल ठेवले हा फर्स्ट वाला ट्रू आणि हा तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्यावेळेस तुमचं ऑटोमेशन बॅकग्राऊंड मध्ये रन होतं त्यावेळेस. ठीक आहे. बॅकग्राऊंडला म्हणजे अनअटेंडेड ऑटोमेशन. अनअटेंडेड म्हणजे जे शेड्यूल केलेलं असतं त्याच्यामध्ये युजर तिथं सिस्टमवर नसतोच, ते ऑटोमॅटिकली रन होत असतं. ते झालं अनअटेंडेड. त्या केसमध्ये आपण या दोन्हीपैकी एकच सिलेक्ट करायचा असतो. कुठला ऍक्टिव्हेट करा किंवा क्लिक बिफोर टायपिंग करा. डिले बिटवीन कीज. ठीक आहे. डिले बिटवीन कीज म्हणजे टाईप करताना एक मी कॅरेक्टर टाईप केलं, सपोज डी टाईप केलं नंतर DATT बरोबर. ह्या दोन्ही मध्ये डी आणि ए मध्ये मला काही स्पेस द्यायचा आहे का म्हणजे वेळ द्यायचा आहे का मध्ये, त्याच्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी यूज करतो. सपोज मी इथं दिलं 400 तर तो 4 सेकंद थांबल. पहिलं डी टाईप केल्यानंतर नंतर दुसरा टाईप करेल असं. ठीक आहे. ते पाहू आपण एक्झिक्युशन मध्ये आता. डी सिलेक्ट इन दी एंड. ठीक आहे. डी सिलेक्ट करतो. टाईप केल्यानंतर जो एलिमेंट आहे त्याला अनसिलेक्ट करतो नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर एम्प्टी फील्ड. आता इथं तुमचं ऑलरेडी टाईप केलेलं आहे. ठीक आहे. याला जर मला एम्प्टी करायचं असेल तर ती मी प्रॉपर्टी अनेबल करतो. ठीक आहे. एम्प्टी फील्ड वाली. त्याच्यानंतर लास्ट वाला काय सेंड विंडोज मेसेज. ठीक आहे. आणि सिम्युलेट टाईप. तर हे सिम्युलेट टाईप आपण कधी यूज करतो ज्यावेळेस आपल्याला बॅकग्राऊंडला ऍक्टिव्हिटीज एक्झिक्यूट करायच्या असतात त्यावेळेस. ठीक आहे. बॅकग्राऊंडला म्हणजे ज्यावेळेस आपला मिनिमाइज मोड मध्ये असतो त्यावेळेस. मी ही ब्राउझर मिनिमाइज जरी केलं तरी तो तिथं जाऊन सिम्युलेट क्लिक मध्ये टाईप करेल. त्याला मिनिमाइज केला तरीही तो बॅकग्राऊंडला तिथं जाऊन टाईप करेल सिम्युलेट क्लिक मध्ये. सेंड विंडोज आपण कधी घेतो ज्यावेळेस आपलं एखादं डेस्कटॉप ऍप्लिकेशन असतं विंडोजच्या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असतं आणि त्याचं आपण ऑटोमेशन करत असतो त्यावेळी. सगळ्या प्रॉपर्टी समजल्या? कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे. आता आपण परत एकदा एक्झिक्यूट करू. काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे ते सांगतो तुम्हाला. आता आपण ऑलरेडी टाईप केलेलं आहे इथं ईमेल आयडी बरोबर. आता मी ते एम्प्टी फील्ड नव्हतं केलं इथं. आता तो 30 सेकंड खाली रन होतो इथं पण आपण तिथं डिले बिफोर 30 सेकंड टाकले तर तो 30 सेकंड नंतर तिथं टाईप करेल कारण आपण तिथे त्या प्रॉपर्टी मध्ये त्या व्हॅल्यूज दिलेल्या होत्या. डिले बिफोर तुम्हाला आठवत असेल तर फर्स्ट प्रॉपर्टी होती एकदम इनिशियल. ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता टाईप करताना पण तो स्लो करतो एकदम. ठीक आहे.
ते आपण जे 400 टाकले त्याच्यामुळे तो तितका मिली सेकंद थांबून जातो. तर हे आपण 400 नसतं टाकलं तर रेग्युलर स्पीडने त्याने टाईप केलं असतं. ठीक आहे. आता परत तो 30 सेकंद थांबलाय कारण आपण ते डिले आफ्टर पण तिथं टाकलं होतं 30 सेकंद. ठीक आहे. मी याला एक्झिक्युशन बंद करतो. आपण ते प्रॉपर्टीज रिमूव्ह करू. अननेसेसरी. फक्त 3 सेकंद ठेवू आपण. ठीक आहे. इथे 3 सेकंद ठेवलं मी. इथं 400 ऍज इट इज राहू देतो म्हणजे टाईप होताना. आता मी जर एम्प्टी फील्ड जर सिलेक्ट केलं, ठीक आहे, ट्रू जर याला केलं तर त्याने जे आपलं ऑलरेडी टाईप केलेलं आहे ते दोनदा टाईप केलेलं आहे युजर नेम, बरोबर. ते दोन्ही पण आता त्याने डिलीट करायला पाहिजे आधी. ठीक आहे. पहिलं डिलीट केलं, एम्प्टी फील्ड केली आणि नंतर टाईप केलं. ठीक आहे. आता मी याच्यामधले ते 400 सेकंद जी आपण व्हॅल्यू टाकली होती ती रिमूव्ह जर केली तर तो नॉर्मल स्पीडने टाईप करेल. ठीक आहे. प्रॉपर्टी समजल्या याच्या सगळ्या. ठीक आहे. बऱ्याचशा UI एलिमेंटला आपण जे ऑटोमेशन करतोय टाईप इंटूला तुमच्या ट्रिकला त्या सिमिलरच प्रॉपर्टीज आहेत बऱ्यापैकी. थोडेसे जे चेंजेस आहेत ते मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगेन जे चेंजेस आहेत ते. पण मॅक्झिमम ऍक्टिव्हिटीसाठी ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण आता पाहिल्यात त्याच. ठीक आहे. त्याचं सिलेक्टर पण सेम राहील, टाइम आउट पण सेम राहील, फक्त आतमध्ये काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या डिफरंट आहेत त्या मी तुम्हाला तशा सांगत चालत. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? नाही? येस, नो, मे बी. ठीक आहे. तर मग उद्या आपण ऍक्च्युअल याच्यामध्ये लॉग इन कसं करू शकतो ते सगळं पाहू. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही ना? उद्या ऍक्च्युअल लॉग इनचा पोर्शन आपण कव्हर करू. नंतर मग आतमध्ये डेटा एक्सट्रॅक्शन कसं करू शकतो, गेट टेक्स्ट कसा करू शकतो ते पाहू. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर सांगा कारण हे नवीन आहे म्हणून आपण स्लो जातोय. प्रत्येक प्रॉपर्टी सांगतोय तुम्हाला त्याचा यूज कसा करता येईल काय नाही तसं कोणी सांगत नाही एवढं. ऍक्टिव्हिटी टाईप इंटू यूज करायची विषय संपून जातो तिथं. पण मी तुम्हाला त्याच्यातली कुठली एकदम बारीक गोष्ट कुठलीच सोडली नाही, सगळ्या सांगतोय. ठीक आहे. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काही इश्यू नको त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पण ते आता नवीन ऍक्टिव्हिटीज आल्यात पण त्या थोड्याशा जड जातील. ते आपण काही नवीन घेत नाही. हे जे क्लासिक आहे एक्झिस्टिंग ते आपण यूज करून ऑटोमेशन करतोय. ठीक आहे. कोणाला काही डाऊट त्याच्यामध्ये? सर एकदा सांगा ना परत. प्रॉपर्टीज सांगायच्या का? हॅलो, प्रॉपर्टीज सांगायच्या का? हो सांगा ना. ठीक आहे, चालेल. सर एकदा तुम्ही पहिल्यापासून सांगू शकता का? पहिल्यापासून म्हणजे? सर ऍक्च्युली ते डिस्कनेक्ट झालतं ना मग ते समजलं नाही. एक मिनिट.